सांगलीतील काँग्रेस नेत्यांची एकीची मूठ काहींना बघवली नाही. खडे टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना जनतेने जागा दाखवली. सांगलीमध्ये खासदार विशाल पाटील यांच्या सत्कार सोहळ्यात आमदार विश्वजित कदमांचं वक्तव्य. नाना पटोलेंनी घेतली भाजपच्या रमेश कुथेंची भेट. पटोले आणि कुथेंच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा. महायुतीमध्ये महाभारत सुरू झालाय. सरकारनं शेतकरी बेरोजगारांकडे दुर्लक्ष केलंय. त्याबद्दल आम्ही लक्ष घालू. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं विधान. अमोल कीर्तिकर यांना मतमोजणी केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेज देण्यास मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांचा नकार. उमेदवाराला सीसीटीव्ही फुटेज देणं कायद्यामध्ये बसत नसल्याची माहिती. नीट घोटाळ्याचा गुजरात पॅटर्न. सामना अग्रलेखातनं हल्लाबोल. नीट घोटाळ्याची सीबीआय चौकशी करण्याची सामनातनं मागणी. 27 जूनपासून राज्याचं पावसाळी अधिवेशन. 12 जुलैपर्यंत अधिवेशन चालेल. 28 जूनला अर्थमंत्री अजित पवार अर्थसंकल्प सादर करतील. अधिवेशनादरम्यान सदस्यांना बोलण्याची संधी मिळावी यासाठी अधिवेशन आणखी वाढवण्याची विरोधकांची मागणी. शेवटचं अधिवेशन असल्यामुळे दिवस वाढवण्याची मागणी केल्याची काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांची माहिती. तर कामकाजाचा अंदाज घेऊन पुढची रूपरेषा आखली जाईल. अधिवेशन कालावधी वाढवण्याबाबत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडून स्पष्टीकरण. महाविकास आघाडीची आज दुपारी 2 वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला पत्रकार परिषद. उद्धव ठाकरे आणि शरद पवार या पत्रकार परिषदेला उपस्थित असतील. वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक. 19 तारखेला शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त बैठकीचं आयोजन. नाशिकमध्ये लोकसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर शिवसेनेची महत्त्वपूर्ण बैठक. दादा भुसेंच्या उपस्थितीत ही बैठक पार पडेल. पराभवाची जबाबदारी घेतल्यानंतर दादा भुसे पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील. माजी सहकार मंत्री आणि हिंगोली विधानसभेतनं शिवसेनेचं प्रतिनिधित्व केलेले माजी आमदार जयप्रकाश मुंदडा यांचा शिंदे गटात प्रवेश. वक्फ बोर्डाला निधी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावरती विश्व हिंदू परिषदेनं सवाल उपस्थित केला होता. याबद्दल आता राज्य सरकारनं स्पष्टीकरण दिलंय. वक्फच्या बळकटीसाठी 2011 सालापासून अनुदान. राज्य सरकारकडून स्पष्ट. मुंबईतील मांडवी आणि सांदिवली इथे 2 नवीन आयटी संस्था सुरू केल्या जातील. दोनही नवीन औद्योगिक प्रशिक्षण संस्थांसाठी 6,67 लाखांचा निधी मंजूर. उन्हाळी सुट्टीनंतर राज्यातील 1ली ते 10वी पर्यंतच्या शाळा आजपासून सुरू. अनेक शाळांमध्ये गुलाबाचं फूल देत विद्यार्थ्यांचं स्वागत. उन्हाळी सुट्टीनंतर राज्यातील स्टेट बोर्डाच्या शाळांनाही सुरुवात. दादरच्या बालमोहन विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांचं फूल देऊन स्वागत. धाराशिवमधल्या नूतन शाळेत विद्यार्थ्यांचं जंगी स्वागत. विद्यार्थ्यांना जिलेबी, पुष्पगुच्छ आणि पुस्तकांचं वाटप. आरटीईच्या माध्यमातून खासगी शाळांमध्ये 25% जागांवरती होणारी प्रवेश प्रक्रिया पुन्हा एकदा लांबणीवर. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता. पालकांकडून नाराजी व्यक्त. कोस्टल रोडचा जवळपास 90% काम पूर्ण. जुलै अखेरनंतर मरीन ड्राईव्ह ते वांद्रे हा प्रवास 12 मिनिटात पूर्ण करणं शक्य होणार. उद्या हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक. सकाळी 11:10 ते दुपारी 4:10 कुर्लापाशी अप आणि डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक. रविवारी मध्य रेल्वे मार्गावरती मेगा ब्लॉक. माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावरती ब्लॉक असेल तर पश्चिम रेल्वे मार्गावरती मेगा ब्लॉक नाही. नवी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या मोरबे धरणात 45 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक. खबरदारी म्हणून आजपासून आठवड्यातनं 3 दिवस संध्याकाळी विभागवार पाणी कपातीचा निर्णय. छत्रपती संभाजीनगर शहराजवळील गेवराई कुबेर गावात ढगफुटी सदृश पाऊस. अवघा काही वेळ पडलेल्या पावसामुळे नदीला पूर तर घरातही पावसाचं पाणी शिरलं. वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील गिंभा मोहरी या परिसरात मुसळधार पावसाची हजेरी. गिंभा गावात पावसाचं पाणी शिरून अनेकांच्या घरांचं मोठं नुकसान. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवगड तळेबाजार इथला प्रसिद्ध नावणकोंड धबधबा प्रवाहित. हिरव्यागार वनराईत लपलेला हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. पावसामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या अणुस्कुरा घाटाचं सौंदर्य खुललं. हिरवा शालू पांघरलेल्या डोंगर रांगा आणि ढगांचा सुरू असलेला लपंडाव पर्यटकांना खुणावू लागलाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसानंतर पेरणीच्या कामांना वेग. जिल्ह्यामध्ये सोयाबीन, तूर, कपाशी आणि मक्याच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांची लगबग.
धुळे जिल्ह्यात अद्यापही शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा. शेतकऱ्यांची पेरणीची तयारी पूर्ण, मात्र अद्यापही दमदार पावसाला सुरुवात न झाल्यामुळे चिंता काहीशी वाढली. यवतमाळ जिल्ह्यात वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस. मान्सून सक्रिय झाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा. जालन्यामध्ये 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाची हजेरी. जालना तालुक्यासह बदनापूर, घनसावंगी आणि अंबड तालुक्यात पाऊस झाल्यामुळे पेरण्यांनाही सुरुवात. बुलढाण्यासह आसपासच्या परिसरात दमदार पावसाची हजेरी. विजांच्या कडकडाटासह पडलेल्या पावसामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांनाही दिलासा. आंबोली घाटात आता अस्वच्छता केली तर दंड आकारला जाईल. माकडांना खाऊ घालणं यासाठी 1000 रुपयांचा उपद्रव शुल्क. अस्वच्छता होऊ नये यासाठी वन खात्याचा निर्णय. मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यावर रक्षा खडसे पहिल्यांदाच रावेरमध्ये. कार्यकर्त्यांकडून भुसावळ रेल्वे स्थानकावर रक्षा खडसेंचं जंगी स्वागत. जालना जिल्ह्यातील आंतरवालीच्या वेशीवर वडीगोद्री इथे ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचं आमरण उपोषण. त्यांच्या उपोषणाचा आजचा 3रा दिवस आहे. मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या नावाखाली 100 कोटी रुपये उकळल्याचा जरांगेंनी संशय व्यक्त केला होता. त्यांच्या आरोपांची चौकशी करावी, लक्ष्मण हाकेंची मागणी. मराठा समाजाला आरक्षण आणि इतर सुविधा देऊनही समाजामध्ये असंतोष आहे. योजनांची माहिती मराठा समाजापर्यंत पोहोचायला हवी, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यात आता दिरंगाई नको. 15 दिवसात आरक्षणाचा प्रश्न निकाली काढावा. भाजपच्या मराठा आमदारांच्या बैठकीत चंद्रकांत पाटलांकडे आग्रही मागणी. मागासवर्गीयांचं आरक्षण कधीच काढलं जाणार नाही. राज्यामध्ये खोटं बोललं जातंय. संभ्रमात असलेल्या जनतेची आम्ही समजूत काढू. पुन्हा सत्ता भाजपची येईल, चंद्रशेखर बावनकुळेंना विश्वास. विनायक मेटेंचे बंधू रामहरी मेटेंनी स्थापन केलेल्या जय शिवसंग्राम पक्षाला महायुतीचा घटक पक्ष म्हणून मान्यता. आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीसोबत असू, रामहरी मेटेंची घोषणा. संविधान बदलणार हा विरोधकांचा नरेटिव्ह खोडून काढण्यासाठी आता भाजप नेते राज्यभरात फिरणार. 48 लोकसभा मतदारसंघात भाजप नेते दौरा करतील. लोकसभेत अपेक्षित यश न मिळाल्यामुळे भाजप आता अलर्ट मोडवर. भाजपकडून 48 लोकसभा मतदारसंघात निरीक्षकांची नेमणूक. पराभव झाला त्या मतदारसंघात नेमका पराभव का झाला याचा अहवाल तयार होईल. पदभार स्वीकारताच मुरलीधर मोहोळ ॲक्शन मोडमध्ये. पुण्याच्या प्रश्नांबाबत गृहमंत्री अमित शहांसोबत चर्चा. नवीन टर्मिनल लवकरच कार्यान्वित होणार असल्याचीही माहिती. पंकजा मुंडेंचा पराभव दुःखदायक. आम्ही बजरंग सोनवणेंना मदत केली हे वाक्य संभ्रम निर्माण करणारं. कुणीतरी सोनवणेंना बोलायला लावतंय. त्यांची बुद्धी इतकी परिपक्व नाहीये, धनंजय मुंडेंची टीका. आपल्या विजयात काँग्रेसचाही वाटा असल्याचं सुनील तटकरेंचं विधान. महायुतीतील घटक पक्षांसोबत काँग्रेसमधील काही सहकाऱ्यांनीही मदत केली. तटकरेंच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण. गुंड गजा मारणीची पार्श्वभूमी आपल्याला ठाऊक नव्हती. अपघातानं मारणेसोबत भेट झाली. गजा मारणीच्या भेटीनंतर खासदार निलेश लंकेंचं स्पष्टीकरण. खासदार निलेश लंकेंनी गुंड गजा मारणीची भेट घेतल्यावर आमदार रोहित पवारांनी माफी मागितली. या विषयावरून आता कुणीही राजकारण करू नका, रोहित पवारांची विनंती. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयामध्ये माजी आमदार अनिल गोटेंसाठी या. रस्ते कामांच्या प्रश्नांसाठी अनिल गोटेंचा देहत्याग, आंदोलनाचा इशारा. आषाढीमधल्या महाआरोग्य शिबिरासाठी आरोग्य विभाग 10 कोटी खर्च करणार. महाआरोग्य केंद्र 24 तास भाविकांसाठी खुलं असेल. तर आषाढी वारीची ठिकाणं आणि मार्गावरती 15 ठिकाणी तात्पुरते दवाखाने, 17 ठिकाणी उपचार केंद्र उभारण्यात येणार असल्याची माहिती. वारकरी मंडळ आणि मुख्यमंत्र्यांची मुंबईतल्या विधान भवनात भेट. प्रत्येक दिंडीला 50,000 रुपयांचा निधी मिळावा, वारकऱ्यांची मागणी. तर मुख्यमंत्र्यांकडून 20,000 रुपयांचा निधी देण्याची घोषणा. कौंडण्यपूर इथून पंढरपूरकडे जाणाऱ्या रुक्मिणी मातेच्या पालखीचं यशोमती ठाकूर यांच्या हस्ते अमरावतीत स्वागत. स्वागत सोहळ्यात मोठ्या संख्येनं नागरिकांचा सहभाग. माळशिरस शहरातील संत ज्ञानेश्वर पालखी महामार्गावर लावण्यात आलेले पथदिवे गेल्या वर्षभरापासून उद्घाटनाअभावी बंद. यंदाच्या वर्षी तरी हे दिवे सुरू करण्यात यावेत, गावकऱ्यांची मागणी. म्हाडा मुंबई मंडळाच्या जमिनीवरील अनधिकृत जाहिरात फलक हटवला. म्हाडा आणि बृहन्मुंबई महापालिकेच्या वतीनं मोहीम. घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेनंतर म्हाडा ॲक्शन मोडवर. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून 250 शेतकऱ्यांना मदत. 3 एकरांची शेती असलेल्या शेतकऱ्यांना पेरणीसाठी तूर आणि कापूस दिला.
राज्यामध्ये खत आणि बी बियाणांचा कुठेही तुटवडा जाणवू देणार नाही. शासन स्तरावरती टास्क फोर्स स्थापन करून योग्य नियोजन केलं जात आहे. धनंजय मुंडेंची माहिती. पाऊस लांबल्यामुळे बियाणं खरेदीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली. नांदेडच्या नवीन मोंढा बाजारात सध्या शुकशुकाट. जनाई शिरसाई योजना बंदिस्त पाईपलाईनद्वारे राबवण्यासाठी 450 कोटी रुपये देणार. उपमुख्यमंत्री अजित पवारांची ग्वाही. अवयव प्रत्यारोपणासाठी सांगली ते पुणे ग्रीन कॉरिडॉर. अवघ्या 2.5 तासात ब्रेनडेड झालेल्या रुग्णाचे यकृत पुण्याला पोहोचवलं. नाशिकमध्ये डेंग्यू पाठोपाठ स्वाईन फ्लूचाही बळी. 2च दिवसांपूर्वी डेंग्यू लागण झालेल्या रुग्णाचा मृत्यू. शहरात आतापर्यंत स्वाईन फ्लूमुळे 2घांचा मृत्यू तर 31 जणांना लागण. डोंबिवलीमध्ये एक भरधाव गाडी फुटपाथवरती चढली. चालकासह कारमधील एकाला नागरिकांनी चांगला चोप दिला. ड्रिंक अँड ड्राईव्हचा हा प्रकार असल्याचं उघडकीस आलंय. मुंबईच्या अँटॉफ परिसरामध्ये चाळीचा काही भाग कोसळून 2 महिलांचा मृत्यू. शोभादेवी मौर्य आणि झाकिरुन्निसा शेख असं मृत्युमुखी पडलेल्या महिलांची नावं. यवतमाळच्या नेर शहरात एकाच रात्री 6 घरात चोरी. घरफोडी करणाऱ्या टोळीतल्या 3घांना अटक. आरोपींकडनं 4,83,000चे दागिने आणि रोख रक्कम हस्तगत. सोलापूरमध्ये खोटं सोनं आणि कागदपत्र दाखवून बँकेची 86 लाखांची फसवणूक. कॅनरा बँकेतला प्रकार. बँकेतील सोन्याची तपासणी करणाऱ्या सोनारासह 14 जणांवर गुन्ह्याची नोंद. जालन्यामधल्या व्यापाऱ्याची फसवणूक करणाऱ्या आरोपीकडनं 45 लाख रुपये जप्त. जालना आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई. 250 कोटींचं कर्ज देतो म्हणत व्यापाऱ्याला घातला होता 2.5 कोटींचा गंडा. अमरावतीत मांजामुळे गळा कापला गेल्यामुळे दुचाकी स्वाराचा मृत्यू. बडनेरा अकोला मार्गावरच्या वडुरा फाट्यावरची घटना. कोल्हापूरवरनं बेळगावला सहलीसाठी आलेली विद्यार्थ्यांची बस आणि टिप्परचा अपघात. अपघातात 40 पेक्षा अधिक विद्यार्थी जखमी. मालेगाव शहराजवळ असलेल्या प्लास्टिक गोडाऊनला मोठी आग. आगीमध्ये लाखो रुपयांचा मुद्देमाल जळून खाक. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज. रत्नागिरीच्या संगमेश्वरमध्ये बाजारपेठेत मोठी आग. आगीमध्ये 2 दुकानं जळून खाक. आगीचं कारण अस्पष्ट. हिंगोलीच्या शिंदगी खांबा गावात वीज कोसळून एका शेतकऱ्याचा मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी. शेतामध्ये हळद लागवडीचं काम सुरू असताना वीज कोसळली. भंडारा जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणांवरनं अॅल्युमिनियमच्या विद्युत तारांची चोरी. 18 लाखांच्या तारांसह 5 जणांना अटक. मान्सून पूर्व तयारीचा भाग म्हणून चंद्रपूर शहर महानगरपालिका हद्दीतील जीर्ण इमारती तोडण्याचं काम सुरू. शहराच्या मध्यवर्ती भागात जटपुरा गेट परिसरातील एक चाळ जेसीबीच्या सहाय्यानं तोडली. पंतप्रधान मोदींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यावर डोंबिवलीच्या कुलकर्णी ब्रदर्सकडनं आनंदोत्सव साजरा. 100 किलो पेढ्यांचं केलं वाटप. फ्रान्समध्ये सापडली शिवरायांची बखर. पुण्यातील संशोधक गुरुप्रसाद कानिटकर आणि मनोज दाणी यांना ही बखर सापडली आहे. मुंबई विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या नावनोंदणीसाठी मुदतवाढ. 19 जूनपर्यंत ऑनलाईन नावनोंदणी करता येणार तर 26 जूनला पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. 31 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या समन्वयकांची बैठक. केरळमध्ये आयोजित या बैठकीला भाजपसह संघाच्या सर्व संघटनांचे प्रमुख हजर असतील. संसदेमध्ये विरोधी पक्षनेते म्हणून काम करण्यास राहुल गांधी तयार नसल्याची माहिती. काँग्रेसच्या खासदारांची राहुल गांधींना विरोधी पक्षनेतेपद स्वीकारण्याची गळ. मात्र राहुल गांधींचा नकार. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना पोक्सो प्रकरणात अटक करू नका. कर्नाटक हायकोर्टाचे निर्देश. 28 जूनपर्यंत येडियुरप्पांना संरक्षण. बलात्कार पीडितेचं येडियुरप्पांनी लैंगिक शोषण केल्याचा आरोप. कुवेतमधल्या आगीच्या दुर्घटनेतल्या मृतांमध्ये मुंबईच्या एका व्यक्तीचाही समावेश. मुंबईच्या मालाड परिसरातील डेनी बेबी करुणाकरन यांचाही मृत्यू. अरुंधती रॉय यांच्या विरोधात दहशतवाद विरोधी कायद्याअंतर्गत कारवाई करण्यास दिल्लीच्या नायब राज्यपालांची परवानगी. रॉय यांच्यासह शेख शौकत आणि वरवरा राव यांच्या विरोधातही कारवाई होणार. शीना बोराच्या मृतदेहाचे अवशेष गायब. जळालेल्या हाडांचे अवशेष सापडत नसल्याची सीबीआयची कोर्टात कबुली. खटल्याची सुनावणी 27 जूनपर्यंत तहकूब. महाविद्यालयातील हिजाब बंदीविरोधात हायकोर्टात याचिका. एनजी आचार्य आणि डीके मराठे महाविद्यालयाविरोधात विद्यार्थिनींनी ही याचिका दाखल केली आहे. अयोध्येतील राम मंदिर दहशतवाद्यांच्या निशाण्यावर.
जैश ए मोहम्मदच्या धमकीनंतर मंदिराच्या सुरक्षेत वाढ. उत्तर प्रदेशातील काशी विश्वनाथ मंदिरात आता व्हर्च्युअल रियालिटीच्या माध्यमातून दर्शन होणार. व्हर्च्युअल रियालिटी व्हिडिओ 11 मिनिटं 50 सेकंदांचा असेल, ज्यात बाबा विश्वनाथांचं दर्शन होईल. सिक्कीमच्या मंगन जिल्ह्यात ढगफुटी सदृश पाऊस. अतिवृष्टी आणि पुरामुळे 6 जणांचा मृत्यू. बुधवारी सिक्कीममध्ये 220.1 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस. मुसळधार पावसानंतर झालेल्या भूस्खलनामुळे सिक्कीममध्ये 1200 नागरिक अडकले. अडकलेल्यांमध्ये 15 परदेशी नागरिकांचाही समावेश. T20 वर्ल्ड कपमध्ये आज भारताचा सामना कॅनडासोबत होणार. रात्री 8 वाजल्यापासून सामन्याला सुरुवात केली जाईल. फ्लोरिडामधल्या पावसामुळे अमेरिका आयर्लंड सामना रद्द. दोन्ही संघांना 1-1 गुण. 2020 वर्ल्ड कपमधल्या यजमान अमेरिकेला सुपर 8चं तिकीट. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.